भाकर कोड्यास काय तुकडा पाणी मिळेल का मला? बघा म्हशीचं रेडकू कसं घोरतय. हे एक वळू राव, डोक्याला ताण नाही ते ताण, आणि तू एक डोक्याला ताण. हा त्या वळूला सांगा उठायला. वळू नाही नाही तुम्हाला ना मी काय म्हणतो दादा या तिच्या आईला अवघडच झाले. अरे पकड आहे बाबा, अरे पकडणार मरण जळ भाड्या तू कशाला, तुला कोणी उतरायचं सांगितलं तिथून? ओ वहिनी, हिचं ना काय ठेवू. बरं मला काय माझी, बरं का मी काय म्हणतो, काय म्हणतो बोल. 2 मिनिटं ऐक. इकडे कुठं जर मागे सरक ना. बरं मला काय माझी ऐक ना, ते तुला स्वयंपाक करायची का नाही? स्वयंपाक ह्या रेड्याने सगळं खाऊन टाकलंय. सगळा स्वयंपाक केला होता मी. किती आई वेळा बोलते बनवायचं? वहिनी. 4 किलो तर अरे एक तो टाइमच करता खातो. उपाशी मारायची पाळी आली मला. तू एकटा आम्हाला सोडून जा ना भाऊ, कुठं तर जा. त्या याला जातो का तू, त्या कुंभमेळ्याला जा ना, तिकडे जगशील तिथले सगळं. सगळे माणसं मारून इथे येईन परत गाडायला. वहिनी तुम्हाला टोमणे मारण्याशिवाय दुसरं काही येतच नाही का? ते सुद्धा तुम्ही खाता ते पण सोडत नाही. म्हणजे खायचं काहीच सोडित नाही. अरे आई बाप गेल्यापासून तुला कसा पोसावलाय आणि तू कसा झालाय, तू जरा याच्याकडे विचार कर. त्यांनी तुम्ही जर पण विचार विचार करा जरा माझ्या लग्नाचा. लग्न झाल्यावर सगळं काय व्यवस्थित आहे. लग्न शी खाण्याचा सुद्धा ढेकराचा वास येतोय. खाल्ल्यावर ढेकराचा वासच येणार ना. ढेकराचा परत वास येतोच खाल्ल्यावर. नक्की तुम्ही सख्खेच भाऊ भाऊ आहेत का? हार बघ त्याची आलं काय कुठं बिट आहे काय, ते लोकच आहे काय म्हण बावटाने करते तू. कुठून या घरात येऊन पडले काय माहिती या कुठून रेड्याला म्हणजे? पोसायला. मग तू बाहेर आली काय घरात? हा तुमचा भाऊ हे ठेवला ना. बापी बघून दिले आहे मोकार हुशार हा माझ्या ना करू. बापाला काय माहिती होतं हा रेडकू पण इथं मला सांभाळायला. रेडको म्हणजे भाऊ येईन 10 एकराचं मालक घेऊन. हा आहे ना 10 एकराचा मालक. म्हणजे 10 एकरासारखी त्याला जागा लागते बसायला. हे बघा आला आपल्या दोघांच्या मध्ये. अरे मग लहान आहे ते, दे सोडून विषय. काय चहा टाका जाऊ दे. चहा देते ना टाकायला. शी त्याला सांगायचं उठायला. ए हे, काय नव्हतं काय आणि याला जावई लग्न म्हणते करायची मारायला. कशी कोणती पोरगी याच्या जवळ यायची. हे आंघोळ करतो का नाही रे? तुम्हालाच माहिती तुमचा भाऊ काल आहे. केली ती आज नाही केली. आता उठलोय ना. तू एक काम करतो, जाळ होऊन दे इथून, तू जा बरं इथून. आता तू गावात जा, जाणार कुठे मी दुसरी गावात जा, ते सखूबाईकडे जा, तू गिरणीच पीठ घेऊन ये पळ. गिरणीचं पीठ. अहो ते पण खात खात येईल ते. खाऊ नको बर का. तुम्हाला काय मी बैल वाटलो का? नाही म्हंटल ना म्हशीचं रेडकू. हे काय आणलंय रे दादा घरात? आयला, बायको आणली का ड्रिल मशीन आणले धाड 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 तुला धाड. राहायचंय का, खायचंय रात्रीची का? भाकरी पाहिजे तुला ना. खायचंय का तिच्या हातचं? तू एक काम कर, पीठ घेऊन ये जा. आणतो 4 किलो एकाच टाइमचं खाऊ 100 मस्त. रुपये दे ना. काय आला? अरे जरा कटिंग बिटिंग हे करायची. 100 दे त्याला, माझ्याकडे नाही देत 100 पैसे. द्या वहिनी. काय माझ्याकडे नाहीत पैसे. तुमच्याच हातात सगळे. हो 10 एकराचा मालक आहेस ना तू. मग काय इकून खायचं का? ते आता काय ठरलं नाही तुला? हा तुम्हाला बरं भावाची कडी ती माझं काय. बरं जाऊ द्या. मी जर गेलो तर तुमचं कुत्रा पण नाही हाल खाणार दोघांचं. ए, आम्ही 2-4 कुत्रे सांभाळू जा. आणि कुत्र्यांना सांगा भाकरी टाकायला मग तुमच्यासाठी. ए यार तू ते वास नको मारू यार, तू जा बरं ते गिरणीच पीठ घेऊन ये बरं, जा बरं. अरे भाऊ 100 रुपये ते द्या ना. अरे 100 इथं रुपये नाही, जा तू फोन पे मार तुम्ही, तुला जा हा ठीक आहे. आणि जा लवकर उठ. चहा घेऊन तर जातो ना वहिनी. उठ चहा गावातच पी, उठ जा लवकर. आणि तू आहे ना त्याला लय बोलत नको जाऊ, कान फडा फोडीन तू. का बरं का नाही बोलायचं मी त्याला. तीनदा बोलायचं नाही तू त्याला. लोक काय म्हणते माहिती किती? काय लोक म्हणते ते होय सखूबाईचं काय म्हणत होता तू? अरे बाई. सखूबाईच्या तिथून गिरणीत पीठ टाकलंय, दळण टाकलंय, पीठ घेऊन ये. असं आहे होय. तुला मला- सखूबाईचं आणायला नाही लावली मी इकडे. मला वेगळीच शंका आलती. मी वहिनींच्या कानातच सांगणार होतो. काय जाऊ दे याला सखूबाईचा नाद आहे बरं का बघाय. ए! कान ठटवाल टाक. ए, तसं काय नाही. 2 मिनिट ऐक, 2 मिनिटं पाया पडतो. तुम्ही आता काय म्हंटले होते मला. आता काय म्हणले त्याला काही बोलायचं नाही. म्हणजे याचा अर्थ खरं आहे. तो खरंच बोलतोय. उगाच मी त्याला ओरडत अरे असते. बाबा, तरी म्हंटल मुस्काट फोडून तू नाही, नकर बोलू नको, लोक ऐकायला लागलेत फार. लोक ऐकू द्या लोकांना. काय तरी ऐकू द्या? पण मी म्हंटल की तुम्ही एवढा त्याचा लाड लाड का करताय. त्याची एवढी बाजू का घेताय. रेड सारखं पडलेला असतोय तो पोरगा तरी त्याची बाजू घेता आणि त्याला नुसतं झोपाळ्या झुलायला ठेवता. आता मला कळलं तुमचं सगळं कारस्थान त्याला माहिती ना. काय माव कारस्थान कुठं काय- कोण- मग कोण? काय हे सखूबाईचं काय कारस्थान आहे? अरे सखूबाईची गिरणीत राहते, दळण टाकले. हो माहिती ना. तरी म्हंटल नाही का दर 2 दिवसाला पीठ कसं संपतंय. मी या खातो. रेड्यावाल्या भावाला तुम्ही खायला घालता आणि 2 दिवसाला पीठ घेऊन जाता तिथं. तू खरं, शपथ मला घेऊन सांग. मारून टाका ना, मारून टाका एकदाच मला. नाहीतर मीच तुम्हाला गळा दाबून मारून टाकते. ते लाईट नाही त्यामुळे पेट दळलं नाही सखूबाई. हा ह्यांना घेऊन जा ना, लगेच लाईट येईल. अरे हा ना ना तुझ्याबद्दल विचारत होती सखूबाई. ह्याच्याबद्दल विचारत होती ना आता.
काय नाही. गळ्याला फाशी जाऊन मारून टाकते. अरे नाना भाऊ काय माझा ए, वहिनी काय चाललंय याला? हा, आणि बघा काय कुठाला करून ठेवलाय. ए, अरे गावात लय बड्या बड्या बाता आणतो बायकोच रटकत अरे काय छिनाला माणूस तर सरक तू बाजूला सरक. आज काय आहे ना तो फैसला होऊनच होते. उठा तुम्ही, उठा इथून, चला बाहेर. अरे उठा. मी अरे काय ह्यो म्हणतो प्रकार काय आहे नेमका सखूबाईच्या नादाला लागला. अरे येडी का तू डोक्यात लागली तू काय येड्यावानी बोलत ए, मला काय शेप आहे. अरे भाडे बघा 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 बघा. आता त्याला मारणार ना. ए मग अशी काय म्हटले तुला मला तुम्ही? अक्कल आहे खरं टोन घ्या खरं सांगत असतात काही तरी वहिनी देखता खरं तू ते काय नाना म्हणला? आहे. तू अरे, काय म्हणला? तू काय बोलून गेला का? काय म्हणला तू? देवा. का म्हणून आणतो त्याला मग तू काय तुला दिवस बी घरी- बायको तुला तरी हाणतो, तू म्हण- याला हाणतोय म्हणजे काय तरी झालंय म्हटलं तुमचा? इतक्या दिवस याचा एवढा लाडका चालला होता भाऊजी. तरी म्हटलं तुम्हाला घरी काही येऊ देत नाही हा माणूस. ह्यो हा? दळण कोणाच्या वाटेवर जाऊन देतो का नाही ना, 2 दिवसाला पीठ संपतंय आमचं. अरे तरी म्हणलं तू या गिरणीत कशाला असतो एवढा अरे 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 तुम्ही एकदा काय मा वाटोळ करायला आला पाच- काय पाच इथं तुला महिन्यांनी काय ना आखलीचा तिथं. भाग आहे की नाही आईला आणि आमची दळणं मागं ठेवी तीन तुझं पहिलं काढून दे वा 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 वा. तरी म्हणलं हे पण आपण मला आता लवकर कळलंय. बसतो. आज लेट नाही वहिनी म्हणून नाही तर आपलं जरा तुम्हाला पहिलं मजा तयार बघायची असतं. काय याला फक्त दळण आणायला लावा यांनी 3 मिनिटात जर दळण घरी नाही आलं तर मला विचार एवढ्या सोन्यासारखं सगळं वहिनी संपलंय आता संपलंय. आता तिच्या तिथं जाऊन भाकरी खा. जाऊ दे एवढं नका म्हणा घेऊ एवढं म्हणा. आणीन ना ते तो दळण. सगळा 7 बारा माझ्या नाव करून द्यायचा. दोघे भावांनी निघायचं इथून. चला नाही नाही माझे 10 एकर पण तुम्हाला देतो वहिनी. फक्त तू माझं- आधी तोंड धुवून पण. वहिनी तुम्ही लय गुणाचे आहे तू लय चांगले आहे तू पण आमच्या भावाला अक्कल नाही कर. ए! अरे तू कान ठटवायला की ना दे मग बरोबर आहे ना. आता ओरडणार त्याच्यावरती. बघा, तुमची बघा. चोरीच पकडली गेली ना. राजा तुम्ही माझ्या असं खोट्या नको बोलू शब्द काही. खाता. मी तू गळ्यात शपथ घेऊन सांगतो मान त्याचं काही नाही येतोय पाया मग तुम्ही पडतो का जाता तिथं? अरे बाबा दळायला जातो रोज रोज काय आहे तुमचं काम? अरे पण ही काय असं 2 दिवसाला दळाय माणूस असतो का गिरणीत आणि तू इकडे दळण टाकतो माग काय करीत असतो जाऊन तिकडे काय का पाण्याची एवढी गरज वहिनी जरा बरं का नाही नाही थांबा ह्याच्यावर. मी ना सखूबाईला बोलूनच घेतो अरे असे फोन करून. पीठ अहो निम पीठ तिथं असतंय गिरणीत सोक्ष मोक्षच लावतो आज. बघा बघा हे काय चाललंय. ते फोन करून बोलायला लागले इथं. थांबा आता थांबा. हॅलो सखूबाई कुठे आहे तो? बोला की आमच्या भावाला सखूबाईचं वाट बघायचं. अरे मला अरे बाट नको मारायची काय तुमचं वाटलं करून टाकल्या माणसाने काय झालं ए, 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 चेरे. लांब हो वहिनी पासून आमच्या लांब हो. सगळं संपलं. सखूबाईच्या नादाला लागला हा माणूस. आज लागला का म्हणजे ए, डोक्यात लागला तू अरे, मोठा आहे तू सखूबाईचा फोन आहे. आता काय करू आता बोला की सखूबाई. अरे नानांना तू सांग तो फोन का कट करतोय फोन कट. हॅलो अहो नाना एखाद्याला जीव लावला तसं करून आमच्या वहिनीनं तसं केलं त्यांना तरी असं करू. ऐक ना कोणाला पाठवू नको अरे मी आलो असतो आजच्या दिवस दळण न्यायला नाही नानांना पाठवा दळण न्यायला सखूबाईच्या इकडं घाट आहे. ए काय ग काय काय तुझं माझ्या नवऱ्याकडं भिंगुरे ठेव फोन. कुत्री काय बघता त्याच्याकडं? आणि तुमचं काय हा? नंबर पाठवा असेल ना तुमचा. अहो पण ती बाया दिसायला अशी काय एवढी खास नाही तुमच्यापेक्षा एवढी बायको चांगली आणि त्या बायाच्या नादी लागलाय का ते असतं ना घरामध्ये किती पण भरलेलं ताट असलं तरी उकरड्यावरचीच खायची सवय असते माणसाला. कुठं चालले तोंड घेऊन? एकदम म्हणतो ना. तर नॉनच आता तरी सांग ते फोन करते ना तुझा ते तुम्हाला पटलं पटलं सुधारायचं नाही हो मग. अरे अरे पण तिथं नको का ना म्हणजे खाईन काय रे संध्याकाळी एवढा हानमार केलं त्यांनी जीवाचं अरे मग काय काय राव तुम्ही काही सांगत मग ती कशाला खोटं बोलतीये? ती काय म्हणली आता दुसरं कोणाला पाठवू नको. काय म्हणलं बापू जीवाचं बरोबर हे मरतोय सारे तुला मिळालं अरे नाना. भाऊ लग्नाला आलाय त्याचं लग्न करावं हे माणसाला असली बायाचं नाद म्हणलं याला पोरगी देईन का कुणी राहीन ना साच कोणत्या ना सांगायला पोरगी चुकून आहे ना बेरेत बेरेत उडी मारू नको रे गावाला पोरीला आपल्या. हा? आधीच वहिनींच्या डोळ्याला पूर आलाय. एवढ्या सोन्यासारख्या वहिनी आईसारखा जीव लावला मला आणि काय त्यांच्या वाटेला हे. वहिनी तुम्ही काळजी करू नका. हाय का तोंड कसं मुग गिळल्यावानी बंद झालंय. बघा आता की. काय राहिले तोंडातून शब्द निघायला? बघा की. मला गावातून लावलंय अर्जंट मध्ये
गिरणीतून ना गिरणीतून सखूबाईनी सांगितलंय नानाला सांगा दळण झालंय आणि एकाने 10,000 रुपये घेऊन या. पैसा अरे काय जाऊ पाच तरी म्हटलं पैसे कुठं जातात ते गिरणीचं आहे ना ती लाईट बिल भरायचे. काय तुझ्यामुळे वाटोळ झालंय सगळं. माझ्यामुळं एवढा बाबाटा तुझ्यामुळे झाला. तू माही गाठ नको घेऊ. उद्यापासून धंदा जातो कशाला बापाच्या करावा? घरी. तुम्ही काय तुम्ही बाहेर लपडी करता आणि मला घराबाहेर हाकलता का बरं, तिथे काय संबंध नाही. तुमच्या लक्षात आलं का या माणसाला आहे ना तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं पण बरोबर मी आहे. काढू देत नसतो. बरोबर माझ्या आहे. आई सारख्या वहिनी आहेत, मी नसतो घराचे. दादा तू घराच्या बाहेर फोन निघ. घ्या तू फक्त भितडाच्या मागे भेट मला. तुला सांगतो कसं. म्हणजे- घराच्या बाहेर मी तुम्ही घराच्या ना बाहेर आता पण- नाना चला, मला घेऊन बोलावले. नाही, तुम्ही संध्याकाळी भेटा आता मला. जा तुम्ही. कोणी चला काय उद्या करायचं? सकोबाई दुसऱ्याला हाका मारीन कुणाला असं वाटूनच होईल सकोबाईकडे झालं कोणी चहा. चला चला आपण जाऊ मला नाही जायचं कुठं चला ना. जाऊ दे, त्याला भेटू दे सखूबाईला चालेल तिकडे सकोबाईकडे त्याला या घरात एंट्री नाही आता आपण मागून जाऊ ना ए, चल चल चल. नाही, नाही, ओरडली का तुम्ही मागे घाल, तुमच्या हातवर. नानाला घेऊन जा. वहिनी काय काळजी करू नका, मी जातो नाना बरं. हा चला तुम्ही चला. सगळे एकाच माळ्याचे मनी गाठलेले आहेत सगळ्यांना तीच पाहिजे नाही मेले मुर्दे तुझं पण तिथं आहे काय काम नाही हो वहिनी, तुम्हाला असं वाटलं का मी? तुम्ही तर काय मला नुसतं शिवाय देतात, पण मी नाही होत असा. आमचा भाऊ तसला नालाय की. काय तसं काहीच नाही. मग काय होतं हे अरे ये नी मोकर बोबाटा केला या भाड्यानी. आणि ती सखूबाई कोण आहे मग कुठे सखूबाई? मग ती कस काय फोनवर म्हंटली फोन अरे. आलता, फोन आल्या सखूबाई आल्या. अहो कधीची वाट बघते तुमची, काय तुम्ही आता फोन बी उचला ना. ए बाई माझ्या नवऱ्याला काय हात लावती अरे हेच सखूबाई आहे गिरणीवाली. ती पैसे दळण्यासाठी आली. दळण न्यायचं ना. आलोच येणारच होतो मी लगेच. चला ना. बघितलं का वहिनी काय चाललंय? अरे 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 माझ्या डोळ्याने मला अहो ते थोडं काम होतं ना त्यासाठी आले. काय आहे? अख्ख्या गावात माझाच नवरा भेटतो का कामासाठी अहो हे कसे प्रतिष्ठित आहे ना, जरा यांना माहिती. हो माझ्या नवऱ्याची प्रतिष्ठा आता फक्त माझ्या पुरतीच राहणार चल निघ इथून. चल हो बाहेर लय झालं तुझं बिल तू छत्र आता निघते काय तू का तुला पण दाखवू हा? ए, भांडण दुसरी बाई नको आली, करू काय सगळे. झालं? सांगा काय भांडती बाई, बघा नवऱ्याला बांधून ठेव ना. दुसरी बाई आली आणि माझ्यावर हात उचलते तुम्ही थोबड बघत उभा राहिले ते तिचा काय हात धरलाय मला वडीची ती. तू सोडा की तुम्ही जाणं सखूबाई, मी येतो मागून. मागून. अरे मागून म्हणजे त्याला वाटू लागतोय. तू बाळ ती काय गावाबाहेर राहते का वाटे लावायला तिकडे जाळून देतो. अहो ऐका ना. तिचा आहो तो काय हा जा चिकट चिकट अहो माझं हा आहो आहो करतच चिकट दुसऱ्यांचे नवरेच गोड लागत आहेत. बरं करतो मी. ए, चल निघ. चेअरमन तू जा बरं. तू मला कोण खाऊ घालत? जा तुम्ही. अरे काय कुठं अरे दळण घेऊन येतो ना. राहू दे दळण गेला चुलीत मग आता काय करू? ए तू जा ना बाबा. का डोक खातो आमच्या घरी मोकर घ्या ना द्यायचं. चेअरमन आज काय गोळ्या ए संपल्या उठ चल तुझ्या घरी जा उठ लवकर वहिनीचं कसं वहिनीचं राहू दे बाबा उठ. सखूबाई आली चालून ना आणाला. अरे तुला काय करायचंय इथं? माझ्या वहिनीच्या संसाराचं वाटतं. रेडिया वहिनी संसार वाटवलं मी देत होती तिकडे उलटा पिटीचा तर तुझा वहिनी तुम्ही नका गप्प करू. बसा. चला ना वहिनी. वहिनी ए, बाजूला. असं कसं झालं ना? चांगल्या बाईचा नवरा अहो, दुसऱ्याचा गेला. ऐका ना आमचा भाऊ आहे आपल्याला ना, तर बिलकुल बरं वाटत बाबा. काय करू नाही आता कसं व्हायचं आमचा भाऊ नातिक झालाय, स्वर्गवासी नाही. एवढं नका नका काही करू तुम्ही एवढं. गेला नाही. मग तुम्हाला काय वाटलं गेला? मला कोण म्हणलं स्वर्ग सखूबाई संग गेला काय? गेला म्हणजे गिरणीत गेला, स्वर्गात नाही. आता काय मला वाटलं स्वर्ग ए बाबा जा ना तू 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 पण तुझ्या घरी तुझी बायको बघ कुठे गेली ती सखूबाईकडे हा गेला. जा बर अय स्वाती चहा ठेव ग. अय अय यार कमून मेल्यावर उभं राहिले. मी अजून जिवंत आहे. चल अय. अरे त्या सखूबाईला 200 रुपये द्यायचे होते म्हणून आले. अरे चल ना चहा दे ना बाबा. कसले 200 रुपये? असं काय काय असं होतं की 200 रुपये द्यायचे ए होते तिला? बाईला तू गप ना. तू काय डोक्याची मंडई कर. तू घेण्या देण्याची. शांत बस. मा मोबाईल तिकडं. बर चल चल चहा 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 कर. तिथे जाऊन पिऊ नाही चल मग हा, प्यायचा ना पिठाचा चहा प्यायचा ना. मला सांग नाही बोलत इथं 200 रुपये मागा तिला काय रोग आलता का अरे ती कसं आहे बाया माणसं आहे. ती कशाला मागन माणसं जाण. तिचा नाव काही संबंध नाही. लोक काही चर्चा करीत. लय गरीब बाई. खरं का हा देवा तू गळ्या शेप. तुमची स्वतःची घ्या बरं मी मरू स्वतः नाही काही. तिची घ्या बरं ती मरू स्वतः नाही. ती 3 टाइम मेली तरी मला काही गरज नाही. मग ठीक आहे चला चल, देते चल. चहा मला पण तिकडं
अरे इकडे तुला चहा देतो. तुला चहा पाहिजे काय? तुला भाड्या इथून पुढे मूत जर मिळाला तर माई गाठ नको घेऊ. माझ्या चुकल्या करतो काय? अरे तुला लाज वाटते काय सगळं काय पडा 200 रुपये 300 रुपये. अरे कुठं सखोबाईचं काय संबंध आहे का याच्यात? घरांद्याचा बोबाटा केला एवढा मोठा जा, 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 चहा पे जा. पाजारी आले. ओ वहिनी हो का सखूबाईला फोन करते हो. तुला आज का गप्प बस म्हणतोय बरं का. तुला सांग तुला उद्यापासून घरातून हाकून देईन. तुला सांगतो गुडीत तिचे कान भरू नको. कोणी सांगितलं तुला एक कुठं नाही? तुला लागलं 10-5 रुपये मी देत जा. पण हे काल कुठं नाही घालतो घरात मोकर वाद लावून देतो. 20,000 टाक फोन पेला. हा टाकीतो पण झक मारा जरा नीट की. बरं 20,000 काय करायची? टाक ना. तुला काय करायचंय? 20,000 काय करायची? लोक सखूबाई काय म्हणलो? काय लोक फोन कोणला? 20,000 टाक. आता तू वहिनी संशय घेतच नसती. आता मी सगळ्याची शेपटी खाल्ल्या. तू तसाच मर. तुला 20 रुपये ना 20 प्यायला 20 रुपये द्यायचे नाही. मी आता 20,000 तर दे ना. 1 रुपया ना 20 रुपये सगळं नाही 20 प्यायला माहिती. आणि सखूबाई डायरेक्ट साखूबाई हो. काय झालं नेमकं? जाऊन द्या एवढं झालं. मी पण लय वेळा अरे हे बाड खाऊन काय केलं माहिती तुला? कळलं मला. आला समजा रडाला. जाकोबाईचा काय काल असा? हा ते सखूबाईची बिचारीचं काहीच कारण नाही. आम्ही सगळे अरे ती बिचारी गरीब बाई आहे. तिला 2-5 रुपयाची गरज लागली तर आपण देतो. तिच्या गिरणीचं पीठ गिरण दळायला नाही तर मग तिचे पैसे नको द्यायला. एक पर्याय सांगतो. काय ह्याच्या गळ्यात एखादं लोन कुठून दे ना. मी काय म्हणतो ना टेन्शन जाईल. वहिनीची चुलत बहीण आहे ना सिल्लोडची. हम्म विचार नाही लग्नासाठी. तुझ्या मागची झंझट आहे. बरोबर ठीक आहे. किंवा बैल उजळून काढला ना तुझ्या मागची झंझट जाईल. नाही याला उजळून बी काढतो आणि याला वाटून देतो. मला याची शेती नको काहीच नको. ते पलीकडे घर ऐक ना. देऊन टाकी डोक्याला ताणत नको. कसा ना, ना. खाली काय अंगापर्यंत काल म्हणून पळत आलो सांगायला. मला 10 एकर देशील ना? अरे तुला 10 एकर ना बाबा मसलंय उतारला. तुला 15 एकर देईन बस का? मग 20 देऊन टाक. मी काय खाऊ? भीक मागू का? तुला राहते की 15 एकर. हे काय असलं जातीचा येऊ. फक्त ना- अरे याच्या अंगात एक खोड नाही. तुला नाही माहिती बाबा. इथं बसतो वळू आणि बायकोत भांडणं लावून देईन. मला सकाळ तिच्याबद्दल सांगन तिला तिच्याबद्दल सांगन. इथं पेटून देतो एवढं काम. म्हणून तर मी ती सांगतोय ना. ती बायको कुठला म्हणजे डोक्यात झंझट जाईल. काय आता टाइमपास म्हणून काय? तू आमचं टाइमपास करतं काय? तर ना हल तिकडे येऊ नको. इकडं हल तिकडे जाऊ नको. चला आता म्हणजे लग्न होणार. मला साधा समजत होता काय ना डंपटपर केली की नाही काशी. थांबा आता. हॅलो चिटे चांगली ऍक्टिंग केली बरं का. चेअरमनला घेऊन तुझे पैसे घेऊन जा. हा कशी ना लय नाकान वांग सोलित होता. कानाकान खर्च कर म्हणलं तर करीत नव्हता. सारखं त्या बायाच्या आड बायकोच्या पात्रा आड तुला पाहिजे नसतं. बायकोच्या हातात कुतावला काय टाकाच वाजविले. तोंड दाखवायला गावात जागा नाही ठेवली आपण. आता आपली काय गाडी घेतोय पण आपल्या त्यांना कार्यक्रम करा. आपलं नाव चेअरमन आहे ना. आपण काय एवढे कच्चे आहेत का? काय कच्चे आहेत? सखूबाई नंतर बकुबाई त्याला काय लागत. आणि एवढंच सखूबाई म्हणून ठकूबाई बी होती आपल्याकडे. तिघाच्या 3 वाट्याच्या चढून त्याला काय बाबा डाव नव्हतो एखाद्यावर टाकाव. ही तरी आपल्या एकावर डावावर एकदा त्याला बी कळलं तिघांचा एकदाच पडलं. मग कसं महाड वगैरे नानाची बाई कशी मारा जाईल? पण ती जाय ना ती बी बाया. नाही तुझी बाया चिकटलेली चांगली. अरे तिच्या डोक्यात नाना नाही जावा तिकडे. भांडण किरकिरी काही करी पण घरी नाही सोडणार. पण नाना काय दुखलाय. नाना म्हणजे आता काय चांगला अंग दुखत असेल 4-4 दिवस. नंबर 1 नी दुखलं. काही नाही परत आता भानगडीत नाही पडणार नको म्हणजे. ती काय म्हणत नानाच्या आता ती काय खर्च पाणी काय येऊ घरी लावायचा काय फोन लावा बरं. बघा बरं काय म्हणते. काय फोन उचली मला नाही वाटत. आता पैसे तरी नाही, मागायचे. तसं नाही म्हणत नानाला खर्च करतो म्हणायचं. ये पारूची पारूच्या हॉटेलला बसलोय खर्च करतो म्हणायचं. मला लय वाटलं राव म्हणायचं. सकूच्या तिथे म्हणा. नाना कस काय बरं आहे काय? त्याला दुखत आहे. खर्च करतो पारूची देव. पारूच्या हॉटेलला येता काय? अंग दुखत आहे म्हणतो काय? येता लय दुखत आहे. लय परत लय कुठवलं काय रे बा. लाव पारूला इट गरम कराय म्हणा. इकडे शिकू पारू शिकून ना पाठ. हे पारूच्या हॉटेलला नको तलपच नाही राहिली काय इथं. काय आगोनी बसलं. चला आपल्याला जख मारावं लागेल खर्च करावं लागेल. चाल मग तुला खरी झाली. मग काय तर सडा होऊन उठता बी नाहीत का?